हाय नमस्कार सगळ्यांना भावा बहिणींना. तर निघालोय अजून कामाच्या शोधात. काम नाही ती काय नाही ती आय आहे का नाही काम. काम नाही ती बघा बानूला खायला नाही. अगं बानू बघा. बानूचा महिना भरलाय दुधाचा. आता काय अगं बानूची करायचं. आंघोळ फिंगोळ झाली बानूची. टाकली आम्ही बसलोय विचार करत बसलोय काम नाही काय नाही आय कसं व्हायचं. तर आईची न माझी झालं तर भांडण. आमचं भांडण होतं आता कुणाचं पण होत नाही माया लिकींचं होतच असतंय. तर सगळ्यांचं असं म्हणणं आहे की ताई भांडण कशाला करते समजून घ्या. आम्ही समजून घेतो 5 मिनिटाची भांडणं असतात नंतर आम्ही लगेच गोड बोलतो आहे की नाही का. तर आईला असं वाटतं मी काम करावं घरामध्ये खायला ही कमी पडते लेकरांना. मग आई म्हणते काम करत जा. तर काम तर मी कामाच्या तर शोधात आहेच की. आता तुम्ही तर बघितलं काम आम्ही किती इकडं पळ तिकडं पळ करतोय का नाही. मग त्यामुळं काय होतंय माहिती का सगळं. आणि हां भरपूर जणांना असं वाटतं की बोर झालो आम्ही रोजचं एकच हेडव एकाच जाग्यावर हेडव बनवते. तर एकाच जाग्यावर हेडव बनवायचं कारण हा असं आहे की आता जिकडं आम्ही बाहेर जायला तिथं ओळखीची माणसं आहे ती म्हणजे घरातली माणसं आहे ती. आता ते कुणाला आवडतं कुणाला नाही आवडत. आता आमच्या आईला पण आवडत नाही पण आता बळच म्हणलं ए भया म्हणलं चल सांग म्हणलं माझं खोटं वाटत असलं. आता म्हाताऱ्या माणसं तर खोटं नसतील बोलत. आपल्यापेक्षा जास्त पावसाळ्या खाल्लेले असते. तर आई मी कुठं जाते का नाही कुठं जात पण आता लेकरांना पायी जावं लागतं की. हा. तर पहिलीच वेळ अशी आहे म्हणजे 2च वर्ष झालं मी बाहेर आहे कामाला. म्हणजे होतं काम आता एक ठिकाणी लय भारी काम होतं पण आता ते सोडलं मैत्रिणीच्या नादाने. मग आता इकडं तिकडं भटीवर गेलो ते दिवा लागला. मग आता इकडं जातोय बघतोय आता काम शोध चालूच आहे आपला. तर आमच्या आईचं म्हणणं असं आहे की लेकरं सोडून जात जाऊ नको. तर लेकरं आणवीला घेऊन मला येतच नाही काम करता. मग मला बसावंच लागतं एका जागा. मग माझ्यासाठी एक काम आहे बानूला घेऊन बसायचं निवांत झाडाखाली. पण तिथं जिथं माणसं येतात बाया येतात भीक टाकायला तिथं मग 1 रुपये 2 रुपये मला भेटतेल. तर बानूला असं घेऊन जावं लागलं मग मला जावं लागलं का नाही. आणि दुसरं काम करायचं म्हणलं की बानूला घेऊन मला कामच करायला येत नाही असं आहे. तर हेडो आवडला असलं तर नक्कीच लाईक करत जावा शेअर करत जावा तिला मदत करत जावा. हा तो का आमच्या आईच मदत म्हणजे मी अजूनपर्यंत मदत मागितली नाही. मदत नको फक्त लाईक करत जावा. तुमच्या आशीर्वादाने जे भेटल त्यात खुश आहे. म्हणजे अजून काय मी म्हणजे ज्या तुम्ही म्हणसान की तुला पेमेंट चालू झाला असन हे चालू झालं असन अजून काहीच नाही. मी 2 वर्ष झालं हेडव बनवते. मी कुणाला मदत मागितली नाही किंवा काय नाही. आणि आणवीसाठी पण नाही. अजून माझ्या अंगात कष्ट करायचं बळ आहे तर मी कष्टच करणार. फक्त तुमच्या आशीर्वादाची गरज आहे आणि एक लाईकची गरज आहे. आणि आणवीला फक्त स्वतःच्या पायावर उभा करायचं एवढंच माझं स्वप्न आहे. बाकी काहीच नाही. आणि घर तर तुम्ही बघताच की मी म्हणलं का की घर बांधायला मला मदत करा असंही म्हणलं का मी नाही म्हणलं. पहिल्यापासूनच मी बघा माझ्या मागच्या पण हेड्यावर जाऊन बघा की मी फक्त आणवीला स्वतःच्या पायावर उभा करायचं ह्याच्यासाठीच मी बोलते का नाही. तर मला फक्त तिला उठून बसवायचंय निदान चालली नाही तरी चालेल पण उठून बसवायचंय. हो का बानू पण बघते माझ्याकडे. बानू म्हणते कुणाला बोलत असन तिला स्वतःच्या पायावर उभा करायचंय बाकी काहीच कारण नाही बघा. आणि मला दागिनं ही आता हो का आमच्या आईच्या पण गळ्यात नाही माझ्या बी गळ्यात नाही. मी याला तरी 2 मणी नाही तर आमच्या नाकात घालायला. मग ह्याच्याशी काय घेणं देणं नाही. तसं बी मरतं माणूस तसंच जातं कुठं ती 2 तरी मणी संग नेतं. तर नक्कीच हेडव आवडला असलं तर माझं काही चुकलं असलं तर नक्कीच मला सांगा कमेंट बॉक्समध्ये. तर बाय सगळ्यांना.